वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. 20 वर्षांनी पुन्हा एकत्र न्यू इंग्लिश स्कूलचा खास स्नेह मेळावा. आठवणी, मैत्री आणि कृतज्ञतेचा संगम घडवणारा न्यू इंग्लिश स्कूलच्या 2003 ते 4 SSC बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 2 दशकानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर दिवंगत सहाध्यायांना श्रद्धांजली वाहून वातावरण भावुक झाले. माजी मुख्याध्यापक पर्हे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असा संदेश दिला. यावेळी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले नाते आणि आठवणी शेअर केल्या. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुने दिवस पुन्हा जगले. हशा, टाळ्या आणि आठवणींनी संपूर्ण परिसर भारावून गेला. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपताना 2003 ते 4च्या बॅचनं शाळेसाठी 5000 लिटर पाण्याची टाकी उभारण्याचे तसेच वसतिगृहासाठी वस्तुरूपात मदत देण्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बनकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती पटारे व गोकुळ मोरे यांनी केले, तर आभार संभाजी पटारे यांनी मानले. मैत्री, आठवणी आणि समाजासाठी काहीतरी देण्याची भावना असा अनोखा संगम या स्नेह मेळाव्यात पाहायला मिळाला. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. आज तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचा सन्मान दिला, याबद्दल तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे. आता सांगायचं संदर्भ वाहतो तो झरा, थांबतं ते डबकं, डबक्यावर डास येतात, झऱ्यावर मात्र राजहंस येतात. मित्र, राजहंस हे समोर राजहंस बसलेले, पाठीमागं राजहंस बसलेले. समोरचे राजहंस हे ज्युनियर आहेत आणि पाठीमागं जे बसलेले, तिथं जे बसलेले ते सिनियर आहेत. आता राजहंस या ठिकाणी असं बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गुंतलेला आहे. या दोघांच्या मध्ये मला प्रेशर आहे. या प्रेशर मध्ये मी काहीतरी सांगून जाणार आहे आणि सांगता सांगता जर काही शब्द चुकले, मिस्टेक झाली तर ती इथंच ठेवून जावा. तर राजहंस या ठिकाणी असं बोललो की राजहंसाच्या समोर दूध आणि पाणी ठेवलं तर तो फक्त दूधच पिऊन घेतो आणि पाणी जागेवर ठेवतो, पाणी जागेवर ठेवतो. तसंच राजहंस तुम्हाला असं म्हटलंय की समाजामध्ये सत्य असत्य, सत्यच हे फक्त आत्मसात केलं पाहिजे, असत्य हे जागेवर ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची विचारधारा आपल्याला कर्मवीर अण्णांनी शिकवलेली आहे आणि त्या झऱ्यामध्ये आपण वाहतो. त्या झऱ्यामध्ये आपण